हेच काम हे समाज करण्यात राजकारणात केलं पाहिजे. आज सुप्रिया निवडणुकीला म्हणजे तिचं वैशिष्ट्य काय? कधी कधी तुम्ही म्हणतो की वापरायला एकच होती त्यामुळे साहजिकच त्याच्याकडे जास्त विसर्च करतो की महत्वाचा अधिकार असलेली व्यक्ती मी आहे आणि माझ्या त्या अधिकाराचा उपयोग मी मुलीच्यासाठी कधी केला. पार्लमेंटमध्ये 3 वेळेला त्या निवडणुकीच्या नोंदा गेल्या. त्या ठिकाणी वंचित करण्याचा अधिकार माझ्याकडे होता, माझ्या पक्षाचा. ज्यावेळेला अधिकार होता पहिल्या वर्षी त्यावेळी सूर्यकांतचा पाठी म्हणून नांदेडच्या एका महिलेला केंद्रीय मंत्रिमंडळात घेतलं. दुसऱ्या वेळेला नॉर्थ ईस्टच्या एका महिलेला मंत्रिमंडळात मंत्री म्हणून घेतलं. मंत्री म्हणून काम करण्याची नियुक्ती करण्याचा अधिकार माझ्या हातात असताना बपूर कसे गावाच्या आमच्या एका सरकारवाल्यांनी मंत्री याची 6 नावं सांगू शकेल की माझ्या हातात मंत्रीपद देण्याचा अधिकार असताना मी सुप्रियाचा विचार कधी केला नाही. तुम्ही अन्यायाचा विचार केला. पण मला अभिमान एका गोष्टीचा आहे, तुम्ही यूट्यूब हे चॅनल चाला आणि त्याच्यामध्ये पार्लमेंटचं डिस्कशन हा निर्माण करा आणि त्याच्यामध्ये सुप्रिया सुळे हा सुळे सरकार त्यांचे भाषण देतो. पार्लमेंटमध्ये सकाळी 11 ते संध्याकाळी 6 अखंड वाचणार आहे आणि पार्टिसिपेट करणार आहे. जे काही सदस्य होते त्याच्यात पहिल्या 3 मध्ये तुमच्या अंगर खासदाराचं नाव अटेंडन्स कसा महत्वाचा आहे त्याचे क्वेश्चन पार्लमेंटमध्ये क्वेश्चन विचारायचे असतात. जनतेचा प्रश्न. नंबर 2 बिलं देणं, कायदा तयार करणं, त्या कायद्याच्या संदर्भाचे ड्राफ्ट हे पार्लमेंटमध्ये सादर करणं. या गोष्टीवर आणि महत्त्वाच्या राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय विषयावर डिस्कशन त्या 3 गोष्टी जर बघितल्या पार्लमेंटचं रेकॉर्ड करून तर त्याच्यामध्ये पहिल्या 3 मध्ये तुमच्या खासदाराचं नाव त्यामुळे त्याला अनेक सन्मान त्या ठिकाणी मिळाले. मग मागायला अधिकार असता या संसदीय कामांनी आमच्या दृष्टीने आज संसदेची स्थिती ही चिंता व्यक्त करावी असते. असंच एक उदाहरण सांगतो. मी आजच्या घरी गेल्यावर वर्षात कसं बघा त्याची काही वृत्तपत्र मी सकाळी बघितली. शेगणे गावाचे एक भाजपचे खासदार आहे कर्नाटकात आणि त्यांनी भाषण त्या ठिकाणी केलं की या देशाच्या घटनेमध्ये बदल करण्यासाठी तुम्ही आम्हाला मतदान करा. घटनेमध्ये बदल शेवटी कॉन्स्टिट्यूशन या देशाची ही या देशाला एकच करण्याची भूमिका प्रधानमंत्रीच्या विविध क्षेत्राच्या अनेक लोकांची होती. त्यामुळे मी जवळपास गेली 56 वर्ष सतत पूर्णपणे निवडून येतो आणि याचे संरक्षणाचे श्रेय प्रधानमंत्रीच्या सर्वसामान्य जनतेने अनेक गोष्टी करायचं संकट आहे. आव्हानाची स्थिती आहे. त्याचं बाहेर पडायचं आहे आणि ते करायचं असेल तर विचाराने मतदान करावं. एखादा माझा विचार करता नाही विचार जेव्हा द्यायचं तर द्या पण त्याच्याशी कामही करा. आज सत्ता आणि संस्कृती याच्या आधारावर अनेक ठिकाणी निवडणुका करण्याची प्रवृत्ती वाढली आणि ही प्रवृत्ती आपल्या देशाची नाही. आपल्याला या सगळ्या गोष्टीतून
वजन करावं लागतील ते वजन कसे करू शकतील. संसदीय लोकशाही आणि संविधान या दोन आपण प्रोटेक्ट करू शकतो. तर माझी खात्री आहे की काही लोक विस्कळीत होणार नाही आणि त्यासाठी ही निवडणूक अत्यंत महत्त्वाची. मोदी साहेब आज देशाचे प्रधानमंत्री माझे त्यांचे चांगले संबंध आहे पण त्यांची धोरणं मला पसंत आहे. ते वाराणसीला आले तुम्हाला कदाचित माहीत आहे. इथे त्यांनी भाषण केलं. सर्व स्वराचं ओळख धरून मी राजकारणात राहायचं इतर भाषण त्यांच्या ते सगळं झालं. पण आज अधिकारावर मर्यादा आणण्याच्यासाठी मोदी सरकार अनेक प्रकारची पावले चालतात. आज कालच त्यांनी एक ठिकाणी आपल्याकडं निवडणूक